राज्यात हायवेवरील दारू बंद झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूची विक्री आणि वाहतूक होताना आढळून येते। संगमनेर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत अवैध दारू विक्री करणारी एक स्कॉर्पिओ गाडी पकडली आहे। ही गाडी पळून जात असताना गाडीचा अपघातही झाला असून यात 4 जण जखमी झालेत, तर पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले। अहमदनगर पोलिसांना आज गुप्त माहितीनुसार नाशिक पुणे हायवेवरून आक्षेपार्ह वस्तू एका स्कॉर्पिओ गाडीतून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर पुणे नाशिक महामार्गावर पोलिसांनी गस्त सुरू केली असतानाच एक काळी गाडी संगमनेर शहराच्या दिशेने जात असताना आढळून आली। पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला। हे स्कॉर्पिओच्या चालकाच्या लक्षात येताच गाडीचा वेग वाढवला गेला। शहरामधून गाडी पळवता येत नसल्यानं स्कॉर्पिओ चालकानं गाडी पुन्हा महामार्गाकडे भरधाव नेली। मात्र महामार्गावर जाताच चालकानं विरुद्ध दिशेनं गाडी चालवत पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यात समोरून येणाऱ्या पिकअपला या गाडीची समोरासमोर धडक बसल्यानं चालकाचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला आणि या अपघातात दोन्ही गाड्यांचं नुकसान झालं असून पिकअपमधील 2 जण जखमी झाले आहेत। या संपूर्ण कारवाईविषयी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी सविस्तर माहिती दिली। आज सकाळी अहमदनगर कंट्रोलकडून संगमनेर शहर आणि संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला माहिती आली की एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ पुण्याकडे नॅशनल हायवेने जाते आहे आणि त्याच्यामध्ये आक्षेपार्ह काही वस्तू असण्याची शक्यता आहे। त्यानुसार नाकाबंदी लावण्यात आली। संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांनी नाकाबंदी लावली। त्या दरम्यान एक MH04 CM 1989 ह्या नंबरची एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ एक अतिवेगामध्ये नाकाबंदी छेदून पुढे गेली आणि त्याला पोलिसांनी पाठलाग केला। ह्या पाठलागादरम्यान ती गाडीने एका बोलेरो व्हॅनला धडक दिलेली आहे आणि त्या व्हेकल ज्यावेळेस आपण थांबवली पोलिसांनी आणि त्याच्यामध्ये चेक केला असता तर त्याच्यामध्ये विदेशी मद्य सापडलेलं आहे। त्याच्यामध्ये अंदाजे 3,70,000 रुपयाचं विदेशी मद्य आहे आणि तो गाडी आपण ताब्यात घेतलेली आहे। त्याच्यामधून 2 आरोपींना आपण अटक केलेली आहे। त्यांची नावं निवृत्ती घुले आणि जालिंदर भाबड अशी त्यांची नावं आहेत। पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करत आहेत। सर, जे काही विदेशी माल आता आपण पकडलाय त्यात कुठल्याही बाटलीवर MRP नाही, त्यामुळे हा बनावट दारू कारखाना असून तिथून बनवत आल्याची काही सद्यस्थिती प्रायमा फेसी जर आपण बॉटल चेक केले तर त्याच्यावर फॉर सेल इन दमन ओनली असं लिहिलेलं आहे। त्याचा महाराष्ट्रात सेल होऊ शकत नाही अशा स्वरूपाचा आहे। आपण त्या दृष्टीनेही पुढे कारवाई करणार आहोत। ते जर खोटं आढळलं तर ट्रेडमार्क ॲक्ट खाली आपल्याला पुढे जाता येईल किंवा इतरही कारवाई करता येईल। जे 2 आरोपी पकडले ते कुठले आहेत, काय त्यांची माहिती? आता प्रायमा फेसी तरी ते ताब्यात घेतलेले आहेत। पुढील आपण चौकशी करीत आहोत। जखमी बोलेरो मधले 1-2 जणांना लागलेला आहे, पण किरकोळ स्वरूपाची जखम आहे। बाकी उपचार चालू आहेत। हा पाठलाग होत असताना त्या वाहनाने एका शेतकऱ्याच्या गाडीलाही धडक दिली आहे जोराची। त्या संदर्भात त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आता पोलीस प्रयत्न करतील। आपण सध्या तरी हे करतो आहोत। रस्त्यात त्यांनी ॲक्सिडेंटच्या केसेस असतील, बाकी इन्शुरन्सचा काही विषय असेल त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न निश्चितपणे करता येतील। अपघातानंतर पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये 3,70,000 रुपये किमतीचा मद्यसाठा पोलिसांना आढळून आलाय। त्याचबरोबरीनं गाडीमध्ये MH09D0373 या नंबरची प्लेट सापडली आहे। पोलिसांनी गाडीमधून निवृत्ती घुले, जालिंदर भाबड या 2 जणांना ताब्यात घेतला असून गाडी जप्त करण्यात आली आहे, तर पुढील तपास पोलीस करत आहेत। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर।